असेल ना? मगाशी बोलताना तर असं म्हणाले की रुपालीला खुश बघून बरं वाटतं. काहीच कळेना. रुपाली, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. खरं खरं सांग. अहो, तुम्ही माझ्यासाठी मूल दत्त घ्यायला तयार झालात का? अगं वेडेस का तू रुपाली? अगं असं काही नाहीये. आई होणं सुख असतं, तर बाप होणं जन्माचं सार्थक होण्यासारखं असतं. मला का बाबा हो वाटणार नाही सांग? तसं नाही हो, तुम्ही स्पष्ट बोलत नाही ना. या ठिकाणी स्पष्ट काय बोलणार रुपाली? आसगावला असताना सरकार जेव्हा मला म्हणायचं ना, तू बाप होऊ शकणार नाहीस, तेव्हा काट्यासारखे शब्द टोचायचे मनात. जीव द्यावासा वाटायचा. पण तुझ्या साथीनं जगण्याची नवी उमेद मिळत गेली आणि इथपर्यंत आलो मी. जाऊ द्या ना, संपले आता ते दिवस. अहो, आपलं मूल आपल्या घरात येणार आहे ह्या विचारानेच इतकं बरं वाटतंय ना मला. म्हणूनच मला माझ्यापेक्षा तुझ्यासाठी बाळ हवं असं वाटतं. बाळासाठी रडताना पाहिलंय मी तुला. जाऊ द्यात ना, त्या आता कडू आठवणी. आता नवीन आनंदाचं हसत स्वागत करूयात आपण. रुपाली, हे सगळं खरं होणार आहे. आता तू आई होणार आहेस. अहो, आपण आपल्या मुलासाठी जे जे ठरवलं होतं ना, ते सगळं करूयात. मला तर त्याला सांभाळायचं कसं इथून शिकावं लागणार आहे. काय हो तुम्ही, कशाचंही टेन्शन घेता? एकदा का आपलं मुलं आपल्या घरात आलं ना, की सगळं आपोआप शिकू आपण. मी तर पुस्तकच आणणार आहे. संस्कारापासून ते अभ्यास कसा करायचा इथपर्यंत सगळं म्हणजे तयारच. आत्तापासूनच तुमची पुस्तकांची तयारी. उघड उघड बोल, उघड लवकर. सोड सोड सोड. आगाऊ. वा, तुला कामाला नाही जायचं? नाही जायचं. एक मिनिट, मी घरी थांबले तर प्रॉब्लेम आहे का तुला? उलट मी आज दिवसभर तुझ्या बरोबर असेल ना. चला, गरम गरम रसवडा, इडली वडा, समोसा वडा, मिसळ पाव. काय घेणार? पाणी बॉटल? मिसळ पाव. ए, पोहेत फक्त गपचूप खायचे. तू कधी आलास? अगं मी मगाशी झालो, म्हणलं आज फॉर चेंज रूम मध्ये नाश्ता करू. शास्त्र तुम्हाला हुकुमशाहीचा. तो फिर शुरू करते सिम्बा. बरं, आज तुळशीचं लग्न आहे बरं का? आज तुळशीचं लग्न? आपलं सामान काही चाललं नाही का? काय करायचं अर्जुन तुझं? मला माहिती होतं, म्हणूनच मी तुझ्या भरोशावर नाही थांबले. मी आणलंय सगळं सामान. यस मा, आपण सगळे तयार होऊन मस्तपैकी मजा करू. म्हणजे मला अजून एक सण साजरा करायला मिळणार. अरे बाळा. बरं अर्जुन, आज हॉस्पिटलमध्ये आपण डॉक्टरांना परत त्याच्या तब्येतीविषयी विचारूया. सारखं सारखं काय बोलता तुम्ही त्यांच्याशी? अरे, मला काय झालं तर ते सांगतील ना. रोज रोज विचारलास तर ते तुमच्यावर कंटाळून जातील. अप्पे, हे पण खरं बरं का? मी कालच बोललो डॉक्टरांशी. आता आपण फक्त सण आनंदात साजरा करूया. बघ. अरे हो, पण आधी पोटभर खाऊया, मग खाली जाऊया, सगळ्यांना सांगूया, मग सण साजरा करूया. चालेल? ठीक आहे बाबा. बापू, आजोबा. अमोल, काय अमोल, आज काय तुझं नवीन? आजोबा, आज तुम्ही तुमची कामं लवकर आवरा. आज आपल्या तुळशीचे लग्न साजरे करायचे. अरे हो, आम्ही विसरलोच की. पण अमोल बाळा, तुळशी विवाह का साजरा करतायत माहितीये का तुला? ए, अरे मला काय डोळा मारतोय? सांग ना सगळ्यांना की विष्णू देवाचं आणि तुळशी मातेचं लग्न लावलं जातं आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी आपण हा सण साजरा करतो. हो बाबू, मग आज तुम्ही सगळे मला तयार झालेले पाहिजेत.
चालेल चालेल, आम्ही सगळे तयार होतो. हा तुम्ही तयार व्हा. आणि मोमा तू तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ टाक. अरे वा. हा अहो छोटे सरकार, ही कसली भारी आयडिया आहे. नक्की. हो आणि अमोल, आज आम्ही सगळे छान तयार होतो, अगदी तुला पाहिजे तसं. हो काय ग अपर्णा? हो हो मग. बरं चला, या ठिकाणी आम्हाला थांबता येणार नाही, निघतो आम्ही. हो निघूया सर. संध्याकाळी लवकर आलो तर येताना पिकअप करेन तुम्हाला. हा चालेल ना. चला. चला. दीपे मामा बाय. मोठी बाबा बाय. बर अमोल बाळा, आपण दवाखान्यात जाऊन येऊ, म्हणजे आजच्या दिवसाची काळजी मिटेल, है का नाही? पण बाबा त्याआधी मला बापू आणि आजोबांबरोबर शेतामध्ये जायचंय. अमोल बाळा, हे बघ आता आपण ठीक आहे अमोल, पण लवकर यायचं तिथून. जा. आजोबा चला. बर मोना, चला आवरायला घेऊयात. अमोल बाळा, आज आपण घेवडा पेरणार आहे बरं का. बर. म्हणजे काय करायचं, अशा 2-2 बिया हातात घ्यायच्या आणि शेतात टोकायच्या अशा. आजोबा मला जमेल का? जमेल की. एकदा मी करून बघू. नाही तुला दाखवतो थांब. अरे अरे शिकवतो थांब. गेला तो. हळू हळू. अमोल चल लवकर, तुला हॉस्पिटलला जायचंय ना. हा, अमोल इकडे इकडे, मा बाबा बोलत आहेत. हा बाबा बोलत आहे. हो, जा तुला. आजोबा माझ्यासाठी ठेवा बर का. बोर 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 ठेव. मी नंतर दाखवून घेऊन येतो. बर बर. बाय बाय. बाय. बाय बापू. त्याच्यासाठी ठेवायचे. हो, ठेवा. त्याला औषध लावायला पाहिजे का बाबा? नाही 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 डायरेक्ट. अर्जुन सर, माफ करा. अमोलची तब्येत अजून काही सुधारत नाहीये. हो डॉक्टर, असं कसं? पण ट्रीटमेंट तर प्रयत्न आपल्या हातात आहेत, पण बाकीच्या गोष्टी सुटत चाललेल्या आहेत. मा बाबा. अमोल बाळा, ठीक आहे डॉक्टर, आपण बोलू नंतर. मोमा अगं आज दीपे मामा तुला बघून फ्लॅट होणार आहे. काय छोटे सरकार, आल्याला माझी मजा घेताय होय? अहो ते सोडा, ह्या लाईक्स बघा आणि कमेंट्स तर एकापेक्षा एक आहेत. काय बोलतेस तू मोमा? थांबा मी दाखवते. काय? हा हे बघा, तू हूर परी है जन्नत की, आणि माहिती द्यावी तर गृहिणी या चॅनलनेच. अहो अशा एकापेक्षा एक कमेंट आलेत. क्या बात आहे मोमा. ये. छोटे सरकार, तुम्ही पटकन फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. हा ओके मोमा. चलो. अमोलवर औषधांचा काही परिणाम झाला नाही तर आपल्याकडे एकच ऑप्शन होतं, सर्जरी. आणि किमोपेक्षा एक पट जास्तच रिस्क येतात. घरातले सगळे खुश आहेत, पण मा आणि बाबा त्याच्यामध्ये दिसत आहेत. काहीतरी करायलाच पाहिजे. दे. मोना, तू ना जरा जास्तच छान दिसतेस, त्यामुळं दीपकला तुझ्यापासून लांब जावंसच वाटत नाहीये. बघ ना, लग्नात आल्यासारखे तयार होऊन आले दोघं पण. काय सर गंमत करताय राव आमची. हे घ्या बाबा. चला, झाली का तयारी? हा रजा होत झाली आता. आज तुळशी लग्न म्हणजे आमचाच सण असतो, हो ना वंसा? हो. मोठी मा, आज तू खूप छान दिसतेस. थँक्यू अमोल. तुझी मोठी मा लग्नात दिसायची तशीच दिसते अजून. अहो काही काय बोलते तुम्ही? हो का? मोठे बाबा तुमचे काही पोतं असतील ना? आहेत ना, आहेत. आणि दीपे मामा तुझ्या आणि मोमाच्या लग्नाचे पण असतील ना? हो छोटे सरकार, आहेत ना. मा बाबाचे पण लग्नाचे पोतं असतील ना?
काय म्हणतोय सगळी तयारी झाली आंतरपाठ पण तयार आहे, आपण जाऊयात का खाली? हो हो चला. मोना तू अक्षदाचं ताट घ्या, चला पटकन. बापू आहो. ओ चला चला बाळा. अर्जुन ऊस बांधून घेऊ. हा अमोलला नेहमी वाटायचं दारात जरा मोठं तुळशी वृंदावन असावं. हा या निमित्तानं त्याची ही इच्छा पण पूर्ण झाली बापू. आता त्याच्या पाठीमागची ती आजाराची पीडा तेवढी टळू द्या, म्हणजे भरून पावलं बघा. हा लवकर त्याची तब्येत बरी व्हायला पाहिजे. होय. हा कदम गुरुजी, माने गुरुजी, लवकर चला, मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे, सगळी तयारी झालेली आहे. अरे काय अर्जा, होणार काय गं? अरे कुठं तयारी झाली? अक्षदा कुठे आहेत? बघा, बापू, अक्षदा ते बघा तिकडे. टिपी मामा, अरे मा आणि बाबाच्या लग्नाच्या फोटो बद्दल कुणीच काहीच सांगत नाही मला. का बरं? म्हणजे अहो आता पण तुळशीचं लग्न लावूयात की. टिपी मामा तुम्हाला गपचूप सांगणार आहे. मोला त्या विषयावर नंतर बोलूया की आपण. तू सांगतोस का नाही? नंतर मी बाकीच्यांना बोलू. ए थांब सांगतो. अमोल, अरे त्यांचं लग्न अचानक झालं होतं ना, त्यामुळे त्यांच्या लग्नाचे फोटो नाहीत बघ. काय? पण का टिपी मामा? अरे ती लय मोठी स्टोरी आहे बाळा, मी तुला नंतर सांगतो म्हणलंय की. म्हणजे लग्नाच्या आधी साखरपुडा काय काय होतं ना, ते झालं नाही. अरे मामा भांजे यार चला की, हो आलो आलो. मंगलाष्टकाची वेळ झाली. चला. दिप्या, कृष्णधाराला इकडे. हो आलो. हे की बाळा. करायची का सुरुवात? हा. हा? कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं मोरेश्वरं सिद्धिदं मंगल सावधान. कदम, एवढ्या वर्षांनी तुळशीच्या लग्नाला मजा आली बरं का. हा घरातले सगळे जण होते, लय बरं वाटलं. मग या गोष्टीवर एक फोटो झालाच पाहिजे की. हा झालाच पाहिजे. नक्की. नाही थांबा. काय फोटो नको? अमोल अरे तुझीच इच्छा होती ना की सगळ्यांनी आनंदात सण साजरा करायचा. मग पण मा, अगं आता नको फोटो काढायला. ओ छोटे सरकार, काय झालंय काय? बाबा मी सांगितल्यावर तुम्हाला पाहिजे ते येते ना. प्रॉमिस कर मला. अरे प्रॉमिस काय घेऊन बसलायस बाळा? तू कधी काय मागितलंय आणि मी दिलं नाही असं झालंय का? माग. बाबा तुझं आणि माझं मला लग्न झालेलं बघायचं. लग्न परत? हो बापू. म्हणजे वाईट असं काही नाही, पण अचानक कशा पाहिजे अमोल? बाबा अहो काय बोलताय तुम्ही? वाईट कसं नाही? एक मिनिट अमोल, हे बघ आता हे शक्य नाहीये बाळा. पण का? अमोल बाळा, हे बघ आमच्या डोक्यात 100 विषय चालू आहेत. त्यात तर थांबायच्यात ना आपल्याला बाबा. अमोल बाळा, तुला नक्की काय म्हणायचं या ठिकाणी? मा, बाबा तुमचं लग्न सगळ्यांसारखं झालं नाहीये ना.
हो, आमचं लग्न जरा गडबडीत झालं. मग आपण सगळं नीट करूया ना परत. परत म्हणजे बाळा तुला असं म्हणायचंय का की म्हणजे बस्ता साखरपुडा हळदी सगळं परत? यस बापू. बाई हे सगळं किती भारी वाटेल. छोटे सरकार आपलं घर ना एकदम लग्न घर होईल. एक मिनिट मोना, काय चाललंय? लग्न घर काय लग्न घर? अगं माझ्याच्यानी शक्य नाहीये या अशा परिस्थितीत लग्न वगैरे करणं, प्लीज. मला काहीच ऐकायचं नाहीये बा. माझी ही इच्छा आहे की तुमचं लग्न व्हायला हवं. अमोल, अमोल बाळा ऐक, दुसरं अजून काय मागायचं ते माग. हे नाही होणार, अजिबात नाही होणार आहे. नाही बाबा, अरे आपण तुळशी मातेचं लग्न किती भारी केलं. तुमचं लग्न बिना फोटो काढता गडबडीत झालेलं कसं हवंय मला. हे कुणी सांगितलं याला? ए बाबा, माझ्याकडे काय हात करतोय? दिदे, माझी काय चूक नाही बरं का. नाही म्हणजे मी त्याला सांगितलंय, पण तो एवढा पुढचा विचार करेल मला माहित नव्हतं राव. मा प्लीज ना, तुमचं लग्न छान व्हावं असं तुम्हाला पण वाटत असेल ना. पण आपण सगळं परत नीट करू. अमोल बाळा, आमचं लग्न झालं एकदा, परत करून काय मिळणार आहे? नाही पण परत तसं करायला काही हरकत पण नाही ना. रुपाली ताई, हे बघा अमोल, मी एकदा नाही म्हटलं ना तर मग नाही, असं काहीही होणार नाहीये. अमोल, अमोल, फुले तुमचं रोजचं झालं हे. एकतर वेळेत येत नाही, डबल शिफ्ट करत नाही आणि लेट झालं म्हणून माझ्यावरच वाद घालता. मॅडम घ्या थोडं समजून आता. अहो तुम्हाला समजून घेता घेता इथं माझी नोकरी जायची वेळ आली. आणि डॉक्टरांना वॉर्ड बॉय वेळ दिसला नाही तर ते मलाच ओरडतात. नाही बरोबर आहे तुमचं मॅडम. आता माझ्या घरी माझी मावशी आजारी आहे, खितपत पडली आहे ती. तिचं खाणं पिणं केल्याशिवाय, तिची सेवा केल्याशिवाय मला घरातनं बाहेर पडता येत नाही ना. पण त्यात तुमची काय चूक आहे म्हणा, नाही का? अहो मला कळतंय सगळं, पण या गोष्टी जरा वेळेत करत जावा आणि लवकर येत जावा. आमच्या पण अडचणी असतात तरी आम्ही लवकर येतोच ना. आणि मला जमतंय तेवढं करतोयच की मी. पण काय करणार ना, एक माणूस कुठं कुठं पुरणार. जी मावशीची सेवा करून झाली की परत बारक्या पोराचं बी सगळं मलाच बघायला लागतं. का काय झालं तुमच्या मुलाला? आजारी आहे? का वेळ झालाय त्याला. आता एवढं सगळं सांभाळून 2 वेळेचं अन्न मिळावं म्हणून हे काम करावं लागते बघा मला. एवढी वेळेस घ्या सांभाळून, मी परत काळजी घे. ठीक आहे, आज नाही लेट एंट्री मारत, पण प्लीज उद्यापासून वेळेत येत जा. ओके? धन्यवाद बरं का मॅडम. मी परत काळजी घेईल, नाही होणार उशीर. डॉक्टर, आपलीचा आवाज?
देवा, अरे एवढं लवकर पावला का काय मला? आत्ताच निघालो होतो, एवढ्यात तू ह्यांना पाठवलंस. आत्ता खरी मजा येणार आहे.